शिमगोआ बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत। पंचायत आणि पंच सदस्यांनी साचेबंद काम करण्यापलीकडे केंद्र आणि राज्य सरकारच्या मदतीनं योजना राबवून गावचा विकास साधावा असं आवाहन मुख्यमंत्री डॉक्टर प्रमोद सावंत यांनी केलं। 14व्या वित्त आयोगाचा तसंच सुवर्ण महोत्सवाचा निधी विनावापर पडू नसल्याचंही त्यांनी सांगितलं। नवनिर्वाचित पंच सदस्यांना आयोजित केलेल्या कार्यक्रमात ते बोलत होते। पण फक्त आम्ही विचार करतो आणि आम्ही त्याच्यासाठी काम करतो म्हणून म्हणजे आपण जेव्हा पंच सरपंच झाला म्हणजे ईच अँड एव्हरी इम्प्लिमेंट कशी जाते आमका मॅक्झिमम टू मॅक्झिमम काम केले असताना आम्ही काम केले सांगता बघा या गटाराच्या सँक्शन हाडून दिली। हे मेन काम सगळ्यात व्हडलें काम आमच्या देशात गटाराचे सँक्शन हाडून दिली किंवा आमच्या गटाराच्या उद्घाटनाक आमदार येऊ म्हणजे आम्ही व्हडलें काम केले। गटारा बांधून उदक जिरपाचे बंद झाले। आमकां उदक कोणा जिरपाक जाय आसले ते कमी जाला ते आता ती बंद करूया। आपली पंचायती ना महिला आता सांगतालो आमकां प्रोजेक्ट कितें करपाक जाय हाजोय आमकां विचार करचो पडटलो आनी कशा पद्दतीचे प्रोजेक्ट घेवपाक जाय हाजो आमकां विचार करचो पडटलो। तेच्या ट्रेनिंग मॉड्यूल म्हाका दिसता एका डिटेलान तो इन डिस्कशनान वाचचो पंचायतीच्या दर मिटिंगेक ठरवचें की बाबा ह्या फावटी आम्ही एग्रीकल्चराच्यो स्किमी सगळ्यो वाचून घेवया आणि खंयची स्कीम बऱ्या पद्धतीन कम्युनिटी फार्मिंग जाल्यार ती आमच्या गावात कशी इम्प्लिमेंट जातली। या वर्साक जर ठरयलें आमी जाल्यार 4 स्किमी आमी इम्प्लिमेंट करतले जाल्यार तो प्रोजेक्ट गव्हर्नमेंट ऑफ गोवा जाल्लो किंवा गव्हर्नमेंट ऑफ इंडिया जाल्लो हे करूं येता। गव्हर्नमेंट ऑफ इंडियाकूय तुम्ही डायरेक्टली प्रोजेक्ट धाडपाक जाता। आमच्या सावर्ड्या मतदारसंघाच्या धार बांदोडा पंचायतींतल्यान डायरेक्टली प्रोजेक्ट येतले ट्रायबल फंडाच्या अंतर्गत गव्हर्नमेंट ऑफ इंडिया धाडला तोय सँक्शन तो येवपाचो आसा आनी तेका लागून तो विचार म्हाका दिसता तुम्ही सगळ्यांनी करचो पडटलो। आपल्याकडे खंयचे फंड्स असले पेंडिंग आसा आयजूय ग्रामपंचायती आसा ज्यांच्याकडे 14 फायनान्स कमिशनचे पैसे पडून आसा त्यांच्याकडे 15 फायनान्स पैसे तांकां खबर सुद्धा ना। गोल्डन जुबलीचे फंड्स आयजूय पंचायतींनी तशेच पडून आसा। आम्ही झालेलो आत्ता म्हणजे 60th लिमिटेशनचे फंड्स तशेच पडून आसा तेच्यानी प्रोजेक्टूय रेडी करूंक ना। बट एक बरें जालें की त्या निमित्तान ऑलरेडी प्रायम मिनिस्टरची योजना आत्मनिर्भर भारत ही सगळी इम्प्लिमेंट करपा खातीर आमी स्वयंपूर्ण गोंय ही 2 ऑक्टोबर 2020 ह्या दिसा सुरवात केली आणि आमचे पुराय स्वयंपूर्ण मित्र दर शेनवारा त्या ग्रामपंचायतीत वचून बसपाक लागले। एकापेक्षा एक स्वयंपूर्ण मित्र खूप बरे काम करता सगळ्या सरपंचांनी पंचांच्या सहकार्यान ज्यांच्यानी ताका बरो सपोर्ट दिला त्या पंचायतीत खूप बरे काम करता। पण त्यांच्यानी बरो सपोर्ट दिवनासतो थंयसर तेंचे क्लॅशीस सुरू जाल्ले आसा। तुम्ही जितको सपोर्ट दितले तितके ते बरे काम करपाक शकतले। तांकां आमी एडिशनल पगार दिना तांकां येवपा वचपाचो टीए दिना आनी त्या शेनवाराची तांकां सुटी बी दिना तरी सुद्धा ते वचून बसता दर शेनवारा। एखादो दुसरो स्वयंपूर्ण आसतलो जो थोडोसो इंटरेस्ट कमी घेता आसतलो पण ऑलमोस्ट म्हणजे 90% स्वयंपूर्ण भितर बरो इंटरेस्ट घेता म्हणपाक काय हरकत ना। आनी तेंच्यांनी इनोव्हेटिव्ह प्रोजेक्ट म्हणजे करून दाखयले। मागीर त्या प्रमाणे आमचे CSR तांच्यांनी आमच्या सुर्ला ग्रामपंचायतीत तर 20 वर्सां पयलीं बंद पडलेले शेत परत एकदा सुरुवात केली। GSIDCचे उपाध्यक्ष दीपक नाईक आणि कुठ्ठाईचे आमदार अंतोन वाज यांनी पंच सदस्यांसह कुठ्ठाई मार्केटची संयुक्त पाहणी केली। बाजार धोरणात सुधारणा करण्यासाठी मुख्यमंत्र्यांची चर्चा करणार असल्याचं यावेळी अंतोन वाज यांनी सांगितलं। रिक्वेस्ट करता की येदा व्हडलो आमचो कॉम्प्लेक्स आसा आमकां तो ऑपरेशनान हाडपाक जाय। वी हॅव टू मेक इट फंक्शनल। सो एक रिक्वेस्ट तांकां की तुमी रोड सायड बसता ते पार्किंग जाता कदंबा बसीस हांगच्यान पास जाता ल्हान ल्हान भुरगीं स्कुलाची येता वता इट इज व्हेरी कंजेस्टिंग दे। सो इन्स्टेड तुमी रस्त्यार बसता तुमी येवन हांगा मार्केटान बसा आमचो मार्केटूय फंक्शनल उरतलो। एट द सेम टायम सिन्स वी आर सेइंग दॅट वी डोंट हॅव रेवेन्यू वी वील जनरेट सम रेवेन्यू फ्रॉम दीस। सो तुमी हेल्प करा हेल्प करूं शकतात। एक रिक्वेस्ट तुमकां आमी ऑलरेडी वचून सांगिल्लें आसा पर्सनली सो थ्रू मिडिया नाव आय एम giving them one more, actually requesting them one more time. Actually, I don't want to change the policy, but only thing is, like see that then MLA there were some we were having lots of restrictions according to the policy and according to the a few rules that were formulated by the committee. Ata amcho MLA been news alalo ha, and since MLA is the head of the committee according to the policy which is gazetted by the government. हांव जेन्ना फर्स्ट टायम आतां न्यू सरपंच जालें तेन्ना अलॉंग विथ द पंच मेंबर्स वी अप्रोच टू MLA आनी MLAन इमिजिएटली CM कडेन उलोवन एंड टुडे वी कॅन सी द आउटकम विदीन अ फ्यू डेज
we have deputy chairperson from the GSIDC. We have Mr. Jude also, who is the head of the GSIDC. This who's managing everything. आणि सरान हे करून आयज आमी सगळे 5 members हांगासर एकठांय जाले आणि we have done the inspection. And as we know, the situation is really pathetic of the market. So Sir Deepakani has given us the assurance that with the CM Akuchanson that he will do a renovation of wherever needed, and as fast as possible we will be trying to have a committee meeting which will be headed by our MLA. We are going to adjust with the rules. कित्याक मार्केट केला लोकां पासत आनी आमी सगळीं जाणां आमचो MLA लोकां पासत इतलो वावर करता. सो डेफिनेटली MLA will लोकांक मोतीन दवरून ते कितें मातशें हांगा थिंगा बदल करपाक जाता लिगली ते करतलो. आनी लोकांक लागून हो जो गव्हर्मेंटान जो प्रोजेक्ट हाडलेलो आसा हांगा कोटकारताली मार्केट म्हणून एकदम बरो हाडलेलो आसा, जेतून वेंडर्स म्हण फिशर फोक्स म्हण जो शॉपां म्हण बिसायड दीस हांगा गव्हर्मेंट ऑफिसीस सुद्दां आहा. हांगा तुमी फाटल्यान पळोवंक शकता, हांगा पुलीस आउटपोस्ट आसा, सकयल इलेक्ट्रिसिटी डिपार्टमेंट आसा, सायडीक पोस्ट ऑफिस आसा. हे जे सगळे अंडर वन रूफ तेणी केल्लेले आसा. नो डावट विथ द हेल्प ऑफ MLA चीफ मिनिस्टर हो प्रोजेक्ट जो मायनर रिपेर जे कितें करपाचे आय विल फॉलो अप आनी विथ द हेल्प ऑफ MLA आमी CM आमी हो कंप्लीट करपाक जाय. हांगा जेन्ना आमी फिशर फोक रस्त्यार दिता पळय एक बॅड मेसेज वयता, ते सगळ्यांक स्ट्रिक्टली भितर हाडून बसोवपाक जाय. ज्या कारणान हांगा फिशर नुस्तें म्हणल्यार खंयचोय लोक येता आनी तेणी तुमच्या माध्यमांतसून तेणी सांगलेलें फिशर फोकांक सांगलेलें की तुमी हांगा बसा म्हणून. पूण हांव सांगूंक सोदतां जे फीश बाय करपी कोण आसा पळय तांकां रिक्वेस्ट करता की तुमी ते भायर रस्त्यार फक्त तेंचे कडेन घेवं नाका. तुमकां बरो मार्केट दिल्लो आसा GSIDCन आनी पंचायतीन, तो मार्केटान तुमी फिशरमॅन थंयसून तुमी नुस्तें घेवपाचें. त्या कारणान ती तरी हांवें बसतली. फाटी हांव म्हणजे CMाक मेळ्ळो तेन्ना हांवें ताका आमचे कोरताले मार्केट तेजेर डिस्कशन जाल्लें आनी तेन्ना ताणें आमचो म्हजो फ्रेंड दीपक नायक वायस चेअरमॅन GSIDCचो वायस चेअरमॅन ताका ताणें इंस्ट्रक्शन दिलें तूं वचून इन्स्पेक्शन कर आनी जाता ते भाशेन ताणें CMान सांगला ताका इन्स्पेक्शन करून ताचो रिपोर्ट कितें तो आपल्याक दी म्हणून. तो आयज हांव ताका आमच्या दिपकाक काळजांतल्यान देव बरें करूं म्हणल्यार तो हांगासर आयज इन्स्पेक्शनाक आयलो आनी तेणें इन्स्पेक्शन केलें. आनी आमचे सरपंच कुट्टाचे सरपंच आसा पळय सानिया पेरेरा ताचे लागीं आमी डिस्कशन केलें कित्याक फाटले फावट हांव MLA आसून आतां हांव MLA जालो आसा तेजेर आमी भासाभास जाल्ली आसा आनी इन्स्पेक्शन केलां. आनी पळयलें जाल्यार हांगा भरपूर सारकें मॅस जाल्लें आसा. हांव सरपंच आनी आमी दोगूय बसून आमी एक मिटींग घेतली आनी ताचेर आमी डिस्कशन करतले कित्याक जी इलेक्ट्रिसिटी डिपार्टमेंट आसा जावं आउटपोस्ट आसा ही सगळी आमकां शिफ्ट करपाक जाय आनी जाता तितले बेगीन आमी शिफ्ट करतले. आनी म्हाका दिसता आमचो CM जो जे कितें मेंटेनन्स आसा तें शुअर आमकां करतलो आनी बाबा आमचे वायस चेअरमॅनान सांगलां जाता ते भाशेन आपूण हेल्प करता.